नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आज खरोखरच एक नवीन ट्विस्ट आला आहे. धर्माधिकारी याने लताकोंची खरंच विकेट काढली आहे. नेमकी काय झालं आपण बघूया. मालिका सुरू होते, कोर्टाचा सीन सुरू होतो. सौमित्र कोर्टासमोर म्हणतो की आज जानकी रणदीवेवर ज्या खुनाचा आरोप होता त्यात एक नवीन ट्विस्ट येणार आहे. आज मी एक नवीन साक्षीदार आणलाय आणि त्याच्यामुळे या केसला एक नवीनच वळ मिळेल असं म्हणत तो लताकोंना कडघरात बोलवतो आणि त्यांना विचारो तुमच्यासोबत काय झालं होतं ते तुम्ही सगळं सांगा. मग काकू सांगतात की ऐश्वर्याने त्यांना कसं किडनॅप केलं, जानकीच्या वेशातून कसं मारायचा प्रयत्न केला. मग मी वाचल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस घरी यायचा प्रयत्न केला त्यावेळेस सुद्धा ऐश्वर्याने मला किडनॅप करायचा प्रयत्न केला वगैरे सगळं सांगतात. मग मात्र कोर्ट म्हणतं ही केस ना खूप विचित्र होती. म्हणजे एका मुलीवर तिच्याच आईचा खुनाचा आरोप होता आणि आज मला खूप हे पण बरं वाटलं की नवीन पुरावे आणि खुद्द लता आल्या आणि त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी आता डिक्लेअर करते की जानकी रणदिवे निर्दोष आहेत. मग काय सगळे रणदिवे कुटुंब खुश होतात. पण मी वाट बघत होतो की हा जो धर्माधिकारी आहे हा एवढा निकाल देईपर्यंत ऑब्जेक्शन का बरं नाही घेतलं याने. मग मात्र सगळं झाल्यानंतर मित्रांनो तो ऑब्जेक्शन घेतो आणि मग कोर्टाला म्हणतो की मॅडम मला ना लता यांना काही प्रश्न विचारायची परवानगी द्यावी. मग त्या दोघींना जानकीलाही कळत नाही, लता काकूंना कळत नाही की हा काय प्रश्न विचारणार. आता कोर्टाने निर्णय दिलाय पण अभि तर ट्विस्ट बाकी मित्रांनो. मग लता काकू कडघरामध्ये येतात आणि मग धर्माधिकारी त्याची बॉलिंग करायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मला एक सांगा, तुम्हाला कधी कळलं की जानकी रणदिवे तुमच्या मुलगी आहात म्हणून. मग काकू म्हणतात की मला एक 5 ते 6 महिन्यापूर्वी कळालं. मग तो म्हणतो बरं, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही दोघी सोबत नव्हत्या तर का बरं सोबत नव्हत्या. मग काकू सांगतात की माझा नवरा मला सोडून गेला, मग त्यामुळे मला काय एकटीला मुलीचं पालनपोषण करणं शक्य नव्हतं म्हणून मी तिला अनाथ आश्रमात टाकलं होतं. मग मात्र धर्माधिकारी म्हणतो ऑब्जेक्शन मिळवत. म्हणजे मला ना ह्या प्रश्नावर ह्या उत्तरावर ऑब्जेक्शन आहे. कारण की आपल्या आसपास अशा कितीतरी माता आहेत ज्या एकट्या त्यांच्या मुलाला किंवा मुलीला सांभाळतात आणि ह्या खोटं बोलतात, धांदात खोटं बोलतात. या कुठे होता माहिती का, यांना हिरोईन बनायचं होतं म्हणून यांनी जानकीला अनाथ आश्रमात टाकलं आणि स्वतः मुंबईला हिरोईन बनायला गेल्या. तिथे त्या हळूहळू छोटं काम करत होत्या. म्हणून जानकी आणि ह्यांनी एक प्लॅन केला. म्हणजे ह्यांनी काय केलं की जानकी स्वतः तिच्या आईला तिच्या घरामध्ये तिची सासू म्हणजे ऋषिकेश रणदिवेची आई बनून बोलून घेतलं. कारण त्यांना माझ्या ज्या आशिल आहेत, क्लायंट आहेत ऐश्वर्या रणदिवे यांना घरावर कसं करून काढायचं होतं. मात्र सौमित्र ऑडिशन घेतो. तो म्हणतो सगळं खोटं आहे. ऐश्वर्याने ऑडिशन घेतल्या होत्या आणि त्यात यांची ऑडिशन पण घेतली होती. मग धर्माधिकारी म्हणतो मग यांनी असं काय वेळ केलं की ह्या सिलेक्ट झाल्या त्या. सौमित्र म्हणतो मला काय ठाऊक नाही. मग तो पुरावे ते असतील ना, धर्माधिकारी विचार पुरावे असतील ना तुमच्याकडे काहीतरी. तो म्हणतो पुराव्यावर काही नाही. मग धर्माधिकारी म्हणतो ठीक आहे, पुरावा नाही काही नाही तुम्ही माझ्या ऐश्वर्यावर तुम्ही डायरेक्ट आरोप करताय. बरं मला एक सांगा, तुम्ही इतके दिवस कुठे होता. मग सौमित्र म्हणतो की आम्हीच त्यांना काल म्हणजे जानकी रणदिवे ऋषिकेश रणदिवे यांनी स्वतः जीवावर उदार होऊन त्यांना किडनॅपिंग म्हणजे सोडून आणलंय, त्यांचा जीव वाचवला. मग धर्माधिकारी म्हणतो म्हणजे कुणी केला, किडनॅप केलं तर कोणापासून वाचवून आणलं तुम्ही. मग काकू म्हणतात की तो मास्कवाला मॅन होता, मास्कमॅन. मग धर्माधिकारी विचारतो तुम्हाला माहिती आहे कोण आहे तो, काय आहे. तर म्हणतो नाही. धर्माधिकारी म्हणतो बघा मॅडम, म्हणजे इतका हे माझ्या क्लायंटवर ऐश्वर्यावर आरोप करत होता की त्यांनी किडनॅप केलं, त्यांनी मारायचा प्रयत्न केला आणि हा नवीन मास्कमॅन आणला आणि मास्कमॅनबद्दल ह्यांना काही माहीत नाही. आता कोर्टात प्रश्न पडला काय खरं आणि काय खोटं. कारण मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. आजच्या भागात खरंच धर्माधिकाऱ्याने मस्त वकिली केली आहे आणि आता जवळजवळ ऐश्वर्या निर्दोष सुटणार असं मला तरी वाटायला लागलं आहे. अर्थात सुटणार नाहीच ती, पण पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं, ऐश्वर्या खरं सुटेल का, किंवा सौमित्र किंवा जानकी आता कोणता नवा पुरावा कोर्टात सादर करतील जेणेकरून ऐश्वर्या पुन्हा अडकेल. कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.